नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आई एकविरीच्या कृपेने सागर आणि मुक्ताच्या आयुष्यात गुड न्यूज येणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, आई एकविरीच्या कृपेने म्हणजे काय? आता सागर आणि मुक्ताच्या आयुष्यात आणखी कोणती गुड न्यूज येणार आहे? पण खरंच खूप मोठी गुड न्यूज येणार आहे. एक दैवी चमत्कार घडणार आहे. सागर आणि मुक्ता दोघंही आईबाबा होणार आहेत, म्हणजे तिसऱ्यांदा आईबाबा. सागर आणि मुक्ता यांच्या आयुष्यात एक गोंडस असं बाळ येणार आहे. आणि मुक्ताने ही गुड न्यूज दिल्यामुळं सागरला तर खूपच आनंद झालेला आहे, पण त्याहीपेक्षा आनंद हा इंद्रा आणि त्याचबरोबर माधुरीला झालेला आहे, माधवीला झालेला आहे. तिलाही खूप आनंद झालेला आहे, कारण मुक्ताच्या आयुष्यात ही दुःखद घटना घडलेली असते आणि मुक्ताला प्रश्न पडलेला असतो की करायचं काय. त्यामुळं कितीतरी वेळेस मुक्ताला रिजेक्शन आलेलं होतं. मुक्तासाठी ही खूपच वाईट अशी गोष्ट होती. तिचं लग्न मोडलेलं होतं. ऐन लग्नाच्या वेळी हा सगळा गोंधळ झालेला होता आणि हे सगळं घडलेलं होतं. तर इकडे मुक्ताच्या बाबतीत हे सगळं घडलेलं असतं आणि त्यामुळं सागर आणि मुक्ता खुश आहेत, पण त्याचबरोबर कोळी कुटुंब आणि गोखले कुटुंब ही तेवढंच खुश आहे. तेही तेवढेच खुश आहेत. आणि हे सगळं कशा पद्धतीनं होतं, सागर आणि मुक्ता आता त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात कशा पद्धतीनं करतात, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सागर आणि मुक्ता आता लकीवरती जो आळ घेतलेला असतो, त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मुक्ता म्हणते की सागर, तुमचं चुकलेलं आहे, तुम्ही अशा पद्धतीनं करायला नको होतं. आणि त्याचबरोबर तुम्ही हे जे काही बोललेलं आहात, लकीवरती संशय घेतलेला आहे, जरा सांभाळून ना, कारण काही झालं तरी लकी काही चुकीचं नाही आहे, हे सगळं मुक्ता सांगत असते. पण हा सगळा डाव सावनीने आखलेला असतो. सावनीचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी यांच्या घरामध्ये ह्या मुक्ता आणि सागरच्या आयुष्यामध्ये आनंद येऊ द्यायचा नाही, हे सगळं सावनीचं म्हणणं असतं. आणि म्हणूनच तिने चाव्या तर चोरलेल्या असतात, तिला पैसेही चोरायचे असतात, परंतु चाव्या तिने लकीकडे ठेवलेल्या असतात, लकीच्या जॅकेटमध्ये ठेवलेल्या असतात. आणि त्या चाव्या जेव्हा लकीच्या जॅकेटमधल्या पाहिल्या जातात, तेव्हा मात्र धक्का बसतो. आणि हे सगळं ही सावनी मुद्दाम करते. ती मुद्दामच लकीच्या जॅकेटमधून त्या चाव्या काढून सगळ्यांना बोलवते आणि सगळ्यांना सांगू लागते की ह्या चाव्या मला लकीच्या जॅकेटमध्ये सापडलेल्या आहेत, लकीने चोरी केलेली आहे, लकी चोर आहे, लकी चोर आहे. हा तिचा गोंधळ सुरूच असतो. पण खरं तर लकीने काही केलेलं नसतं आणि सागर मात्र विश्वास ठेवतो. म्हणजे सावनीने जी आयडिया लावलेली असते की मला माहिती आहे याच्यावरती बाकी कोणी विश्वास नाही ठेवला तरी सागर मात्र ठेवणार आहे आणि सागर लकीची वाट लावणार आहे. मग तेव्हा मात्र आता मुक्ता शांत बसत नाही. मुक्ताला खूप राग आलेला असतो. मुक्ता सावनीला अद्दल घडवते, पण त्याचबरोबर सागरने मुक्तासाठी एक सरप्राईज प्लॅन केलेलं असतं आणि सागरची चिडचिड होत असते. आणि सागरने सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही आत्ता एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे आत्ता जे काही झालेलं आहे त्यामुळं आत्ता आपली डेट कॅन्सल झालेली आहे. मुक्ता म्हणते, अहो सागर, एवढं काय त्याच्यामध्ये, तुम्ही असा का विचार करताय? कारण काहीही झालं तरीही आपली डेट कशी कॅन्सल होईल? कारण तुम्ही विचार करा ना, आत्ता जे काही घडत आहे, जे काय होत आहे, आपण उलट आपल्या दोघंजण एकमेकांच्या समोर आहोत, आपल्या बेडरूममध्ये आहोत, आपण एकमेकांबरोबर आपले म्हणणं शेअर करत आहे, एकमेकांबरोबर बोलत आहे. आणि यालाच तर डेट म्हणतात ना. आपल्याच बेडरूममध्ये बसून, एकमेकांच्या समोर बसून आपण आपली डेट इथं करत आहोत, एकमेकांना बोलत आहोत, एकमेकांना सांगत आहोत, एकमेकांच्या मनातल्या भावना एकमेकांच्या जवळ बोलून दाखवत आहे. हे सगळं मुक्ता बोलत असते. मुक्ता म्हणत असते, काही झालं तरी सागर, आपण एकमेकांच्या बरोबर आहोत आणि ही गोष्ट काही केल्या विसरायची नाही, कारण तुम्ही आणि मी आपण एकमेकांसोबतच आहोत, हे मुक्ता सागरला सांगत असते. आणि मग सागर म्हणतो आणि मुक्ताही म्हणते की मी आयुष्यामध्ये पुढं जायचं ठरवलेलं आहे. सागर म्हणतो की आपलं नातं जे आहे ते मला आता पुढं न्यायचं आहे. इतके दिवस झालं आपल्या नात्यामध्ये, आपल्या लग्नाला वर्ष होत आलेलं आहे, पण आपल्या नात्यामध्ये नवरा बायकोचं असं नातं नाही. त्यामुळं आपल्याला या नात्याचा विचार करायचा आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं
तेव्हा इकडे सागर मुक्ताला म्हणतो की मला असं वाटतंय की आता आपल्याला आपल्या नात्याचा विचार करायला पाहिजे. आणि मग सागर आणि मुक्ता यांचं जे नातं असतं त्या नात्यामध्ये आता एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की त्यांच्यामध्ये कोणतेही नवरा बायकोचे संबंध नसतात. फक्त आता दोघांनी एकमेकांना प्रेमाची कबुली द्यायचीही बाकी असते आणि सागर आणि मुक्ता दोघंही एकमेकांना प्रेमाची कबुली देतात. ते म्हणू लागतात की मी खरंच तुमच्या प्रेमात पडलेलो आहे असं जेव्हा सागर मुक्ताला सांगत असतो तेव्हा मुक्ता म्हणते की खरंच. तेव्हा सागर म्हणतो की हो मी खरंच सांगत आहे. आणि मुक्ताला विश्वासच बसत नाही. मग मुक्ता त्या क्षणी सागरला मिठी मारते आणि दोघंजण एकत्र येतात. म्हणजेच आता सागर आणि मुक्ता दोघंही एकत्र आलेले आहेत. त्यांच्या नवीन नात्याला सुरुवात झालेली आहे. आणि मग काही दिवसानंतर मुक्ता अचानक चक्कर येऊन पडते. तिला मळमळायला लागलेलं असतं आणि मग घरामध्ये एक टेन्शनचं वातावरण सुरू होतं. डॉक्टरांना बोलवलेलं असतं. डॉक्टर मुक्ताला चेकअप करतात आणि डॉक्टर म्हणतात की काय झालेलं आहे, तुम्ही उपवास वगैरे काही केलेला होता का? तेव्हा मुक्ता म्हणते की नाही, मी कोणताही उपवास नाही केलेला. तेव्हा डॉक्टर म्हणतात की मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे, म्हणजे तुमच्यामध्ये म्हणजे मला कळतच नाही आहे की मला आधी काही टेस्ट करून घ्याव्या लागतील. कारण मी आत्ता जोपर्यंत कन्फर्म होत नाही तोपर्यंत मी ही गोष्ट बोलून नाही दाखवत. कसं आहे माहिती आहे का मुक्ता, डॉक्टर मुक्ता, तुमच्याबद्दल तुमची हिस्ट्री मला सगळी माहिती आहे. त्यामुळं मला आत्ता जे वाटतं आहे ते जर मी अचानक बोलले आणि जर तसा काही रिझल्ट आला नाही तर मलाच ते विचित्र वाटेल. त्यासाठी मी तुमच्या काही टेस्ट करते. पण तुम्ही कंप्लीट बेडरेस्ट घ्यायची आहे, कोणतीही गोष्ट करायची नाही, हालचाल करायची नाही. सागरला त्याचबरोबर इंद्राला सगळ्यांना सांगितलं जातं की त्यांची काळजी घ्या. उद्या रिपोर्ट आले की मग आपण ठरवूया पुढे काय करायचं आहे. कदाचित देवाचीच इच्छा असेल असं बोललेलं असतं. तेव्हा इकडे सावनी मात्र तिथे टपून बसलेली असते. सावनीच्या डोक्यात एकच सुरू असतं की नक्की काय चालू आहे, नक्की ह्या डॉक्टरला म्हणायचं काय आहे, म्हणजे ही डॉक्टर म्हणते काय, हा प्रश्न सावनीला पडलेला असतो. आणि सावनीच्या डोक्यात हे सगळं जे काय सुरू असतं आणि त्याचबरोबर आता मुक्ताला आराम करायला सांगितलेला असतो. इंद्रा त्याचबरोबर सागर घरातले सगळेजण विचार करू लागतात की असं काय घडलेलं आहे, म्हणजे डॉक्टर असं का म्हणून गेलेले आहेत. असे अनेक प्रश्न सगळ्यांनाच पडलेले असतात. सागर मात्र मुक्ताच्या जवळ बसूनच असतो, मुक्ताची काळजी घेत असतो. मुक्ताला म्हणत असतो की मुक्ता, आता काही झालं तरी डॉक्टरांनी सांगितलेलं आहे ना, तुम्ही फक्त आणि फक्त आराम करायचा आहे आणि तुम्ही इथून कुठेही जायचं नाही. काहीही झालं तरी तुम्ही इथून हलायचं नाही. हे सगळं सागर मुक्ताला सांगत असतो. आणि त्याचबरोबर मुक्ता मात्र सागरकडे पाहतच असते आणि सागर मुक्ताची मनापासून काळजी घेत असतो. आणि त्याचपेक्षाही तिथे सागरच्या सोबतच इंद्रा, स्वाती, त्याचबरोबर आपला सई, त्याचबरोबर आदित्य सगळेजण मुक्ताची मनापासून काळजी घेत आहेत. मनापासून मुक्ताला काय हवं नको या सर्व गोष्टी ते पाहत आहेत. परंतु इकडे मुक्ता मात्र थोडी टेन्शनमध्ये असते. नक्की काय झालेलं आहे, मुक्ताच्या डोक्यात विचार सुरू असतात. म्हणजे डॉक्टर तर हे सगळं बोलून गेलेले आहेत, अचानक असं काय घडलेलं आहे, मला तर थोडंसं डाऊटफुल वाटत आहे. सागर मात्र येतो, मुक्ताला मिठी मारतो आणि मुक्ताला सांगू लागतो की कसलीही काळजी करू नका, सगळं काय ते व्यवस्थित असणार आहे. त्यांनी टेस्ट केलेले आहेत, सगळे रिपोर्ट बघूया कसे येत आहेत. तुम्ही मात्र बिंदास्त राहा, तुम्ही कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. हे सगळं सागर मुक्ताला समजून सांगत असतो. तिला म्हणत असतो की अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि मुक्ता मात्र सागरकडे पाहतच असते. मुक्ता म्हणत असते, पण सागर, मला कळत नाही आहे की अचानक असं काय घडलेलं आहे, म्हणजे माझ्या बाबतीत असं का झालेलं आहे. तर इकडे इंद्रा मुक्तासाठी दाल खिचडी बनवत असते. तर तिथे सावनी येते आणि सावनी म्हणते, बरोबर आहे, स्वतःच्या सुनेसाठीच बनवायचं आहे ना, माझ्या वेळेस कधी डोक्यात नाही आलं ना हे सगळं करायचं, माझ्या वेळेस कशाला वाटेल काय करावं. आणि हे सगळे टोमणे मारत असते. आता सुनेसाठी दाल खिचडी बनवायचं चालू आहे, पण आमच्यासाठी जेवण बनवलं का नाही. इंद्रा म्हणते, तू इथं राहतेस ना, तेच लय मोठी गोष्ट आहे, कारण तुला इथं राहू द्यायचंच नाही हे आमचं ठरलेलं होतं, पण माझी सुनबाई आहे ना तिच्यामुळं तुला इथं ठेवून घेतलेलं आहे. आता लवकरच बघ तुझी कशी इथून हकालपट्टी होणार आहे. स्वाती त्याचबरोबर इंद्रा दोघी पण तिला चांगलीच तिची लायकी दाखवत असतात आणि त्याचबरोबर दाखवून देत असतात की तुझं काय चालू आहे आणि तुझं काय चाललं आहे, आम्हाला काही फरक पडत नाही आहे. म्हणजे तू आमच्या घरात राहतेस न राहतेस याने आम्हाला काहीच फरक पडत नाही.
हे सगळं बोललं जात असतं आणि इंद्रा मात्र सावनीला दाखवून देत असते की तुझी लायकी जी आहे त्या लायकीप्रमाणेच तू राहा, आमच्यामध्ये लुडबुड करायचा प्रयत्न करू नकोस, हे इंद्रा तिला दाखवून देत असते. आता डॉक्टरांनी नर्सलाही पाठवलेलं असतं मुक्ताच्या मदतीला. तिथे डॉक्टरांनी नर्सला पाठवलेलं आहे. सागर तिथे येतो आणि नर्स म्हणतात, बरं झालं तुम्ही भेटलात. मला डॉक्टरांनी रिपोर्ट पाठवलेले आहेत. तेव्हा सागर म्हणतो, हो मला त्यांनी मेल केलेला आहे, मलाही बघूया आता काय होतंय ते. आणि मग दोघंही रिपोर्ट पाहतात आणि सागरच्या चेहऱ्यावरती एक आनंद असतो, एक धक्का असतो आणि मुक्ताला इकडे प्रश्न पडतो, नक्की काय झालंय, म्हणजे सागर एवढे शांत का आहेत, काय झालेलं असेल, काय असतील माझे रिपोर्ट, हा प्रश्न पडलेला असतो. आणि तेव्हा मुक्ता विचारत असते, तेव्हा सागर त्याचबरोबर नर्स दोघंही पाहत आहेत आणि मुक्ताला म्हणत आहेत की तुम्ही शांत राहा. आणि नर्स मुक्ताला ओरडूनच सांगत आहे की तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका हो, तुम्ही शांत राहा, काही प्रॉब्लेम नाही आहे झालेला. आणि मुक्ता म्हणते, सागर मला कळत नाही आहे, मला खूप टेन्शन आलं हो, मला सांगा ना काय झालेलं आहे. तेव्हा सागर म्हणतो, मुक्ता म्हणजे माझा खरंच माझ्या स्वतःवरतीही विश्वास बसत नाही आहे, मलाच कळत नाही आहे की मी तुम्हाला कसं सांगू, कारण तुम्हाला माहिती आहे का. आणि सागर म्हणतो की काय, मुक्ता म्हणते की काय, सांगा ना सागर, बोला ना सागर, असं म्हणत ती बोलत असते. आणि सागर म्हणतो की मुक्ता तुम्ही आई होणार आहात. आणि त्या क्षणी मुक्ताला धक्का बसतो. मुक्ता म्हणते, काय सांगताय सागर तुम्ही. तेव्हा सागर सांगतो की हो मी जे खरं आहे तेच सांगत आहे तुम्हाला. मुक्ता तुम्ही आई होणार आहात, मी बाबा होणार आहे. मुक्ता म्हणते, काय खरंच. मुक्ताला तर खूप आनंद झालेला असतो, मुक्ता खुश झालेली असते. मुक्ताला कळतच नसतं की काय उत्तर द्यायचं, काय रिप्लाय द्यायचा. आणि मुक्ता म्हणते, पण हे कसं शक्य आहे. आणि मग डॉक्टर स्वतः येतात आणि मुक्ताला सांगू लागतात की मुक्ता कोळी तुम्ही खरंच आई होणार आहात. कालच हे मला कळलेलं होतं, पण मला फक्त कन्फर्म करायचं होतं, कारण तुमची जी हिस्ट्री आहे त्यानुसार थोडा विचार करणं गरजेचं होतं, म्हणून मी तुम्हाला काल काही सांगितलं नाही. हे सगळं ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्याचबरोबर इंद्रा, सर्वजण घरातले तिथे येतात. इंद्रा म्हणते, सागऱ्या काय सांगतोयस रे. सागर सांगतो की हो मुक्ता आई होणार आहेत, मी बाबा होणार आहे, तू आजी होणार आहे. आणि त्या क्षणी इकडे इंद्रालाही धक्का बसतो, कारण इंद्रा आता आजी होणार असते, पण मुक्ताच्या बाबतीत ही आनंदाची गोष्ट पहिलं मुक्ताच्या आईला सांगितली पाहिजे असं सागरला वाटतं. आणि सागर त्या क्षणी माधवीकडे धावत जातो आणि माधवीला घेऊन येतो आणि माधवीला सांगू लागतो की मुक्ता आई होणार आहेत. माधवीलाही खूप मोठा आनंदाचा धक्का बसलेला असतो. माधवी तेवढीच खुश झालेली असते, परंतु इकडे मुक्ता मात्र खुश झालेली आहे. तिला कळतच नाही आहे की आपल्या बाबतीत एवढं काय काय घडलेलं होतं, पण तरीही आपल्या बाबतीत ही आनंदाची गोष्ट आलेली आहे, आपल्या बाबतीत ही आनंदाची बातमी आलेली आहे आणि ती खूपच खुश झालेली असते. तिला खूप आनंद झालेला असतो. आणि त्याचबरोबर नर्स म्हणत असतात की आता काळजी घ्यायची आहे, कारण त्या क्षणी धावत येतो तो सागर येतो. आणि त्याचबरोबर सागर धावत येतो, मुक्ताला मिठी मारतो. तेव्हा नर्स ओरडते आणि म्हणते की बास, कारण हे जे काही चाललेलं आहे ना तुमचं, हे जरा शांतपणे, एवढी धावपळ चालणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर आता मुक्ता खुश झालेली असते, ती लाजत असते. आणि त्या माधवी तिथं धावत येते, इंद्रा येते, दोघीजणी एकमेकींना मिठी मारतात आणि एकमेकींचं अभिनंदन करू लागतात, कारण आता मुक्ताने ही जी गुड न्यूज दिलेली आहे त्यामुळं कोळी कुटुंब आणि त्याचबरोबर इकडे गोखले कुटुंब यांच्यामध्ये आनंद साजरा होत असतो, दिवाळी साजरी होत असते. सगळेजण खूप खुश झालेले आहेत, सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे. आणि फायनली मुक्ता ही आई होणार आहे, सागर हे हा बाबा होणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.